प्रश्न क्रमांक 1 मराठी भाषेची लिपी कोणती? पर्याय 1 रोमन, 2 देवनागरी, 3 फारसी, 4 ब्रेल. उत्तर माहीत असेल तर कमेंट करा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 देवनागरी. प्रश्न क्रमांक 2 सूर्य उगवतो त्या दिशेला काय म्हणतात? पर्याय 1 पश्चिम, 2 उत्तर, 3 पूर्व, 4 दक्षिण. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 पूर्व. प्रश्न क्रमांक 3 भारताची राजधानी कोणती? पर्याय 1 मुंबई, 2 पुणे, 3 नवी दिल्ली, 4 कोलकाता. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 4 मानवी शरीरातील सर्वात मोठं अवयव कोणतं? पर्याय 1 मेंदू, 2 हृदय, 3 त्वचा, 4 फुफ्फुस. उत्तर माहीत असेल तर कमेंट करा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 त्वचा. प्रश्न क्रमांक 5 वाघ हा कोणत्या प्राण्यांच्या गटात येतो? पर्याय 1 शाकाहारी, 2 सर्वाहारी, 3 मांसाहारी, 4 जलचर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मांसाहारी. प्रश्न क्रमांक 6 घड्याळात एकूण किती तास असतात? पर्याय 1 10 2 12 3 24 4 6. उत्तर माहीत असेल तर कमेंट करा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 12. प्रश्न क्रमांक 7 वीज तयार करण्यासाठी कोणता ऊर्जास्रोत वापरला जातो? पर्याय 1 पाणी, 2 कोळसा, 3 सूर्य, 4 वरील सर्व. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. प्रश्न क्रमांक 8 भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? पर्याय 1 चिमणी, 2 मोर, 3 कावळा, 4 गरुड. उत्तर माहीत असेल तर कमेंट करा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मोर. प्रश्न क्रमांक 9 पृथ्वीभोवती फिरणाऱ्या वस्तूला काय म्हणतात? पर्याय 1 ग्रह, 2 उपग्रह, 3 तारा, 4 धूमकेतू. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 उपग्रह. प्रश्न क्रमांक 10 दुधापासून काय तयार होतं? पर्याय 1 लोणी, 2 दही, 3 चीज, 4 वरील सर्व. उत्तर माहीत असेल तर कमेंट करा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. प्रश्न क्रमांक 11 भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? पर्याय 1 क्रिकेट, 2 हॉकी, 3 कबड्डी, 4 फुटबॉल. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हॉकी. प्रश्न क्रमांक 12 झाडांना अन्न तयार करण्यासाठी काय लागते? पर्याय 1 सूर्यप्रकाश, 2 पाणी, 3 हवा, 4 वरील सर्व. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. प्रश्न क्रमांक 13 किलोमीटर हे कशाचं मोजमाप आहे? पर्याय 1 वजन, 2 वेळ, 3 अंतर, 4 वेग. उत्तर माहीत असेल तर कमेंट करा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अंतर. प्रश्न क्रमांक 14 मानवी शरीरात रक्त शुद्ध करणारा अवयव कोणता? पर्याय 1 हृदय, 2 यकृत, 3 मूत्रपिंड, 4 मेंदू. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मूत्रपिंड. प्रश्न क्रमांक 15 आंबा कोणत्या ऋतूमध्ये येतो? पर्याय 1 हिवाळा,
2 पावसाळा, 3 उन्हाळा, 4 शरद. उत्तर माहीत असेल तर कमेंट करा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 उन्हाळा.